नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाचा आज तिसरा दिवस आहे। बघा, आज या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीचा कुळाचार केला जातो आणि कुळाचारामध्ये काही गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये येतं देवीची ओटी भरणं, हवन करणं, कन्यापूजन करणं। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये हवन केव्हा करावं, कसं करावं आणि जेव्हा दुर्गा सप्तशती पारायणाचं उद्यापन करायचं आहे ते कसं करावं या संदर्भातली माहिती आपण आज पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात आधी हवन कोण करू शकतं? तर हवन प्रत्येकजण करू शकतो, स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो। आता हवन केलंच पाहिजे का? हो, हवन केलंच पाहिजे आणि कारण सांगते। जेव्हा आपण स्वतःच्या घरामध्ये, भलं तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं असो, आपल्या घरामध्ये आई भगवतीची सेवा होते। हवन केल्याने घरातली जी काही नकारात्मकता आहे ती कमी होते आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हवन करणार असेल तर तुम्हाला त्याची प्रचिती नक्की येईल। आणि आम्हाला हवन करायचं आहे, मग मी सांगते, आपल्याला असं वाटत असतं तर हवन करायचं कसं? इतकं सुंदर आहे, इतकं प्रसन्न वाटतं। हवन कोणीही करू शकतो। हवन फक्त अष्टमी नवमी याच दिवशी केलं जातं। कारण तुम्हाला सांगते, आता काही ठिकाणी असं असतं ना की नवमीला काही लोकांचे घट नवमीला हल्ले जातात, मग ते अष्टमीला तुम्ही हवन करू शकता। काही लोकांचं असं असतं दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात, मग तुम्ही नवमीला हवन करायचं। शक्यतो अष्टमी नवमी ह्याच दिवशी तुम्हाला करता येतं। त्यातल्या त्यात म्हणाल तर नवमीलाच केलं जातं। आता हे जे हवन आहे हे दुर्गा सप्तशती पारायण करणार असाल तरच हवन करायचं का? तर अजिबात नाही। घटस्थापना केली आहे तरच हवन करायचं का? अजिबात नाही। तुम्ही अखंड दिवा लावला आहे तरच हवन करायचं का? तर अजिबात नाही। तुम्ही केव्हाही काहीही सेवा जर तुमच्याकडनं झाली नसेल तरी, अगदी एकच दुर्गा सप्तशती पारायण तुमच्याकडनं झालं असेल तरीही तुम्ही हवन करा। तुम्ही फक्त अखंड दिवा लावला असेल तरीही तुम्ही हवन करा। तुम्ही अगदी काहीच नाही केलं, म्हणजे अखंड दिवा पण नाही लावला, घटस्थापना पण नाही केली, आमच्याकडे परंपरा नाही आहे, तरीही तुम्ही हवन करा, काही होत नाही। खूप सुंदर आहे, अशी सेवा आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, जर तुम्ही पहिल्यांदा करणार असेल आणि जर तुम्ही ही सेवा दरवर्षी करत असाल, गेल्या वर्षी केली असेल तरीही हे हवन ह्यावर्षी करायचे। खूप छान प्रसन्न वाटतं आहे। खरं तर दर महिन्याला आपल्या घरामध्ये हवन झालं पाहिजे। आता हवन संध्याकाळी करायचं, सकाळी नाही करायचं। संध्याकाळी प्रदोष काळानंतर 6, 6:30, 7च्या दरम्यान आपल्याला हे हवन करायचं असतं। घरातच हवन करायचं। बघा, स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो, हवन करायचं। आता हवन म्हणजे काय बरं नेमकं करायचं? जेव्हा आपण स्वाहाकार म्हणतो, स्वाहा म्हणतो, तेव्हा आपल्याला ते स्वाहा करायचं आहे। तर आपण जेव्हा स्वाहाकार करून हवन करतो तेव्हा आई भगवती, आपली कुलदेवी, ही तिचं मुख उघडत असते, हे तिचं तोंड उघडते आणि ज्या ज्या पदार्थांचा आपण नैवेद्य दाखवत असतो त्यामध्ये ते साखर येते, पांढरे तीळ येतं आणि खीर येते, तूप येतं आणि तांदूळ येतात। हे सगळं आपण एकत्र जिन्नस करून ते आई भगवतीला स्वाहाकार करायचं असतो। तेव्हा तिचं तोंड उघडतं असतं। आपण जे काही पदार्थ स्वाहाकार करून देवीला देत असतो तेव्हा ती सगळं ग्रहण करत असते, म्हणून स्वाहाकार करायचा असतो। इतकी सुंदर सेवा आहे। अर्थात आई भगवतीला खरं तर नैवेद्य दाखवला जातो पायसमचा। आणि ताई, दुर्गा सप्तशती मी पाठ केले 14, मग 7 केले, तर उद्यापन कसं करायचं? तर असे पण प्रश्न आहेत। तर बघा, दुर्गा सप्तशती पाठाचं साग्रसंगीत उद्यापन अजिबात नाही करायचं। आता आमचं 14 पाठ नाही झाले, अगदी घट हलवेपर्यंत, दसऱ्यानंतर सुद्धा तुम्ही कोजागिरीपर्यंत 14 तुम्ही पूर्ण करू शकता। तुम्ही हवन करा, हरकत नाही। ज्याचे 1 पाठ झाला आहे किंवा 14 झाले आहेत त्यांनी देखील हवन करायचे, पूर्णाचे दिवे करायचे असतात। अर्थात तो सुद्धा एक कुळाचाराचा खूप महत्त्वाचा प्रकार आहे आणि ते दिवे आहेत ना, ते तुम्ही थापून आपले पूर्णाचे करू शकता किंवा तुम्ही कणकेचे दिवे जर बनवत असाल, तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं करा। आणि आपल्याकडे कसं केंद्रामध्ये पुरणाचे दिवे बनवले जातात आणि त्याची
आरती केली जाते. झालं, इतकं साधं सोपं त्याचं उद्यापन असतं, बाकी काहीही नाही, जास्त काही लागत नाही. बाकी एवढंच, 1 पाठ करा, 14 करा, 9 करा, 7 करा, तरीही तुम्हाला पुरणाचे दिवे महत्त्वाचे आहेत. ते कसे करायचे त्याबद्दल आपण नंतर बोलूया. आता मी तुम्हाला सांगते हवन कसं करायचं. तर आपण जेव्हा हवन करतो तेव्हा आपल्याला हवन पात्र लागणार आहे. जिथे घटस्थापना केली आहे, अगदी केली, आणि त्याच्यासमोर देवीच्या समोर आपला देवारा आहे, तिथं बसून आपल्याला हवन करायचं आहे. आता पूर्वेला आपला देवारा आहे, तर मग मी पश्चिमेला म्हणजे देवाच्या समोर बसून हवन करेल, अशी दिशा आहे. हवनासाठी लागणारी सामग्री त्यामध्ये आहे समिधा. समिधा म्हणजेच काय तर 4-5 झाडांची पानं त्यामध्ये येत असतात. रुई, पिंपळ, खैर, आघाडा, औदुंबर आणि सौंदाड म्हणलं जातं. पिंपळ ह्या प्रकारची पानांची नावं आहेत आणि त्या सगळ्यांची नावं आहेत. लाकडं असतात तिथं. ते कुठल्याही तुम्हाला पूजेचं साहित्य जिथं मिळतं धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्यानंतर येतं ते हवनपुडा किंवा ते हवन सामग्री, ज्यामध्ये सगळी हवन सामग्री असते. आणि ते देखील तुम्हाला जिथं धार्मिक साहित्य मिळतं त्याला होमपुडासुद्धा म्हटलं जातं, हे लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या स्वाहाकारासाठी काही पायसम म्हणजे तांदळाची खीर, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप असतं, एका वाटीमध्ये घ्यायचं, पांढरे तीळ, नंतर तांदूळ, आणि त्यामध्ये येते साखर. जेव्हा आपण देवांची सेवा करतो तेव्हा पांढऱ्या तिळांचा वापर केला जातो, आणि जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा काळ्या तिळांचा वापर केला जातो. नंतर आपण ही खीर ना थोडी तरी का होईना बनवून घ्यायची बरं का. तांदळाचीच खीर आपल्याला इथे हवनाला लागणार आहे. रव्याची वगैरे खीर घेऊ नका, किंवा नुसतं दूध देखील घेऊ नका. अगदी तुम्ही दुधामध्ये भात जरी कालवून घेतला, त्याची खीर थोडी उकळली तरी पण ते होऊन जातं. देवाचं तामण घ्यायचं असतं, तांब्याचं तामण घ्यायचं छोटंसं, ते घेतलं तरी चालतं. तुमच्याकडे जर हवन कुंड नसेल आणि तुम्ही ते ताट घेऊ शकता, पण डायरेक्ट आपल्याला जमिनीला स्पर्श होणार नाही. आपण ते एका चौरंगावर किंवा पाटावर एखादं वस्त्र अंथरायचं आणि त्यावर ते ताट किंवा ते हवनकुंड ठेवायचं आहे, किंवा एखादी छोटीशी डिश ठेवली तरी चालेल. पण जेव्हा आपण ते पेटवतो ना, तर ते आग भरपूर होते, मग त्या चौरंगाला काही होऊ नये म्हणून ते आपण ताट ठेवायचं, आणि त्या हवनकुंडामध्ये थोडीशी माती घ्यायची ताटामध्ये किंवा हवनकुंडामध्ये, म्हणजे ते खालचं गरम होणार नाही. कारण जेव्हा आपण ते साहित्य घालू तेव्हा ती आग प्रज्वलित होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे गाईच्या शेणाच्या गौऱ्या. तर ह्यासुद्धा तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जातील. अगदी सहज सोपं हे सर्व साहित्य आपल्याकडे मिळतं. तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा लागणार आहे. धूप लावून घ्यायचा आहे, आणि एखादं फूल लागेल ते पण लागणार आहे. आपल्याला आधी त्या दिव्याचं पूजन करायचं आहे. दिव्या दीपक करा, आपण लहानपणापासून ही प्रार्थना म्हणत आलेलो आहे. ती प्रार्थना दिव्याला म्हणून घ्यायची, तिचं पूजन करायचे, फूल अर्पण करायचे, आणि नंतर आपल्याला हवनाला सुरुवात करायची आहे. तर आधी आपण त्या हवनकुंडामध्ये गौरी घालून घ्यायची आहे, आणि नंतर आता गौरी लहान असो मोठी असो, शक्यतो तर पातळ गौऱ्या असल्या ना तर त्या लगेच हे करतात, प्रज्वलित होतात. आता सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे भिजलेल्या वगैरे नाही येत नाही, याची काळजी करा, आणि मग ती वाळलेली गौरी घ्या. नंतर त्यावरती त्या जे आपण समिधा घेतल्या काड्या 5 झाडांच्या, तर ती लाकडं छोटी छोटी ती घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे, कापूर घालून घ्यायचा आहे, ज्याने ना अग्नी लगेच प्रज्वलित होतो. आणि हे सगळं चालू आहे आपली प्रक्रिया तेव्हा आपल्याला नवार्णव मंत्राचा जप अखंड चालू ठेवायचा आहे. आणि हे इतकंच सामान लागतं बरं का, आपल्याला जास्त सामान लागत नाही. आता होम हवन म्हटलं की ब्राह्मणाने आपल्याला एवढी मोठी लिस्ट दिलेली असते, मग आपण थोडं हवन म्हटलं की घाबरतो, पण तसं नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण हवन करतो घरच्या घरी. होमपुडा आहे ना, तो अगदी तुम्हाला 30-35 रुपयाला 30चे 60 मिळून जातो. ह्या समिधा 10-15 रुपयाला मिळतात. गौरी आसपास तुम्हाला 5-1 रुपयाला मिळून जाते. अगदी कमीत कमी खर्चामध्ये आपलं हवन घरच्या घरी होतं. नंतर ते जे आहे ना, समिधा टाकल्यानंतर आपण कापूर टाकला आणि त्याच्यावर तो होमपुड्यातलं साहित्य ते थोडंसं घालून घ्यायचं. आणि नंतर आता आपल्याला थोडा तुपाचा वापर करायचा आहे, आणि आधी आपल्याला अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तो जो दिवा लावलेला आहे त्यानेच आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे. नंतर आपण उदबत्तीने लावू शकता, किंवा मग एखादी आपल्याकडे
वापरलेली काडी असेल किंवा त्यांनी तुम्ही तो हवन चालू करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला जर अडचण असेल तर आपण 5व्या 6व्या 7व्या माळेला सुद्धा हे हवन करू शकता. जर तुम्हाला पुढे अडचण येणार असेल 9मी 10मी 8मी 9मीला तर बरं का, कारण आपल्याला आपली तारीख माहिती असते. पण हवन हे करायलाच पाहिजे, तुमच्या घरामध्ये हे हवन झालंच पाहिजे. किंवा मग तुमची अडचणच असेल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडनं करून घेतलं तरी काही हरकत नाही. अग्नी प्रज्वलित होईपर्यंत अग्नीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. आणि देवीचं स्मरण करून देवीला प्रार्थना करायची आहे की आई भगवती, मी तुझी ही सेवा करत आहे, तर तुझ्या चरणी माझी ही सेवा रुजू करून घे आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी प्रार्थना आई भगवतीला आपल्याला करायची. छानपैकी आपलं हवन प्रज्वलित झालेलं आहे, अग्नी प्रज्वलित झालेला आहे. आता वाळलेले ते सर्व साहित्य असेल तर लगेच हवन प्रज्वलित छान होतो. पण सध्या पाऊस आहे ना, त्यामुळे सामान घेतानाच तुम्ही व्यवस्थित असं नीट चेक करून घ्या. हवन छान आपलं प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला सांगते, जेव्हा मी दुर्गा सप्तशती पाठाचं व्हिडिओ केला होता तर तिथं लोकांना बरेच प्रश्न पडले होते की दुर्गा सप्तशती पाठाच्या वाचामध्ये म्हणजे वाचमध्ये जेव्हा ग्रंथामध्ये वाच येतं तेव्हा स्वाहाकार म्हणायचा असं सांगितलं होतं की नाही. तर तो होम किंवा ते हवन फक्त केंद्रामध्येच केलं जातं असे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते. तर त्यासाठी सांगते, आम्ही चौकशी केली, आम्ही विचारणा केली आणि त्यानंतरच आम्ही सांगतो तुम्हाला. तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अगदी न काळजी करता न चिंता करता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं सुद्धा इथे हवन करू शकता. तितका तुम्हाला बसायचा स्टॅमिना असेल किंवा तुम्ही वाचा आणि कोणीतरी स्वाहाकार करणार असेल तर ते खूप छान आहे. नाहीतर मग आपल्याला पुढील सेवा सांगते मी. सुरुवातीला आपल्याला गणपतीचं स्वाहाकार करायचा आहे, आपल्याला गणपतीच्या मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे. त्यामध्ये गणपतीचं स्तोत्र आहे ते तुम्ही हळूहळू बोलला ना आणि स्वाहा स्वाहा म्हणायचं आहे. त्यानंतर जरा जोरात बोलला तरी काही नाही. ओम गण गणपते नमः स्वाहा, ओम गण गणपते नमः स्वाहा असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर हे तुम्ही 11 वेळेस करा किंवा 21 वेळेस करायचं आहे. नंतर आपला हा जप करून झाला गणपतीचा, तर ही गणपती बाप्पाची आराधना करून झाली की मग आपण गणपती बाप्पाची पूजा झाली. काय करायचं आहे तर बघा, तुम्ही हवन आपण देवीचं जेव्हा स्वाहाकार करणार आहोत तेव्हा काय करायचं तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पण हवन करू शकतो आपण. तुम्ही ललिता सहस्त्रनामाचं देखील पठण करून हवन करू शकता. तुम्ही जे दुर्गा सप्तशती पारायणाचं जो काही दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे त्याचंसुद्धा तुम्ही हवन करू शकता. किंवा तुम्ही श्री सुक्तमचंच हवन करू शकता. असं म्हणता येत नाही तर काय करावं तर आपण नवार्णव मंत्राचा जो जप आहे ना तर त्याचंच हवन करावं. किंवा तुमच्या वेळेने बघा, आता मी हवनाला सुरुवात केली आणि जिला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करून हवन करायचं आहे, ज्यांना सवय आहे त्यांनी ते करावं. अर्थात दिव्या कवच आपल्याला पठण करायचं आहे. दिव्या कवच पठण करून झाल्यानंतर अर्गला स्तोत्र पठण करायचं, तिलक स्तोत्र पठण करायचं आणि रात्री सुक्तम पठण करायचं. हे करून झाल्यावर अध्याय पहिला येतो. अध्याय पहिला घेतल्यानंतर जिथून आपल्याला अध्याय मार्कंडेय वाच येतं ना त्याच्या आधी आपल्याला देवीची आहुती देणार. तेव्हा काय करायचं की सर्व साहित्य आहे ना ते एकत्र करून घ्यायचं. साखर, तीळ आणि जे काही आपले तांदूळ आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे. आणि नंतर आहुती देताना स्वाहाकार करताना आपल्या मधल्या बोटाचे शेजारचं बोट आणि करंगळी किंवा 5ही बोट लक्षात घ्या. हे 3 बोटं किंवा 5ही बोटं. मार्कंडेय वाच म्हणलं तर स्वाहा म्हणायचं. ते साहित्य थोडंसं घ्यायचं स्वाहा, नंतर पुढं वाचायचं. जिथं वाच येतं तिथं आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. ह्या पद्धतीनं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं हवन केलं जातं. आणि आता एक ओळ संपली, स्वाहा आलं की तिथं ती स्वाहा संपली की स्वाहाकार करायचा आहे. आणि नंतर पुढे दुर्गा सप्तशतीचा आपल्याला
पठन करायचं. ह्या पद्धतीनं आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील स्वाहाकार करता येतो. ओवी संपली की स्वाहाकार करायचा. श्री सुक्तमचं ह्याच पद्धतीने स्वाहाकार करायचा आहे. आता हरि ओम हिरण्यवर्णानम हरणी सुवर्णरजितं चंद्रा हिरण्यम लक्ष्मी जातवेदवाहा. एक ओवी झाली की स्वाहाकार करायचा. स्वाहा स्वाहा या पद्धतीनं आपल्याला म्हणायचं आहे. आणि ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी आपला नवार्णव मंत्र जो आहे ना तर त्यांनी स्वाहाकार करायचा आहे. आपला मंत्र माळ एका हातात धरायची आणि स्वाहाकार आपण एका हाताने करायचा. ह्या पद्धतीनं आपल्याला हवन करायचे. अगदी सगळ्या पद्धती सांगितल्यात तुम्हाला. सिद्धकुंजिका स्तोत्र झालं किंवा श्री सुक्तम झालं किंवा दुर्गा सप्तशती. तुमच्या स्टॅमिना जितका आहे बसण्याचा किंवा तुम्हाला वेळ जितका आहे त्या पद्धतीनं करायचा आहे. आणि नंतर सगळं करून झाल्यावर खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. शेवटी आपल्याला खिरीचा नैवेद्य, खिरीमध्ये दूध पाहिजे. जेव्हा आपण दूध टाकतो, दूध किंवा आपण पाणी टाकू शकत नाही म्हणजे ते शांत होतं, म्हणून खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. काही लोक 16 वेळेस श्री सुक्त म्हणून स्वाहाकार करतात. 16 वेळेस तुम्ही खिरीचा स्वाहाकार करू शकता. काही महिला एकदाच श्री सुक्तम म्हणतात, मग शेवटचे जेव्हा 3-4 ओवी बाकी असतात तेव्हा तुम्ही खिरीचा स्वाहाकार करावा. जे काही लोक फक्त 108 वेळेस नवार्णव मंत्र म्हणणार आहेत त्यांनी स्वाहाकार कसा करायचा तर त्यांनी सुद्धा समजा मला माहिती आहे की माझे 90 वेळा नवार्णव मंत्राचं जप झालाय, स्वाहाकार झालाय, मग बाकीचे जे राहतील ना 18 वेळेस तर म्हणजे 10 आणि 8 मग त्यावेळेस तुम्ही खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला मी तुम्हाला सर्व पद्धती अगदी छानपैकी समजून सांगितलेल्या आहेत. आणि खिरीचा स्वाहाकार केल्यानंतर 11 वेळेस आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे बघा. कारण आपलं आता 108 आपण म्हटलो ना तर ते नाही, आपल्याला 11 वेळेस द्यायची आहे. जेणेकरून बाकीची सेवा आपली जी आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचते. आणि अग्नी लवकर शांत झाल्यावर आई भगवतीच्या चरणी आपली सेवा रुजू होते. आणि हे जेव्हा शांत होईल तेव्हा आपण सगळं काही जे उरलं आहे ना साहित्य तुमचं राहिलेलं आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकायचं. तर बघा अतिशय सुंदर असं हवन आपण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला छानपैकी असं हवन करून घ्यायचं आहे. सगळ्या मी पद्धती सांगितलेल्या आहे. त्यामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये प्रचिती देणारी सेवा आहे दुर्गा सप्तशतीचं हवन. पण त्याला जर तुम्हाला जोडीदार कोणी असेल सेवा करण्यासाठी, तुम्ही स्वाहाकार करायचा किंवा तुम्ही वाचायचं आणि स्वाहाकार करणार कोणीतरी असेल तर तेव्हा ती सेवा करा. आई भगवती तिचा तो नैवेद्य ग्रहण करत असते. नक्कीच आपल्या घरामध्ये ही सेवा झाली पाहिजे. तुम्ही सगळेजण खूप छान अशा सेवा करता आहात आणि सगळ्यांनी अशाच भरभरून सेवा करा. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण हवनाच्या व्हिडिओसाठी खूप कमेंट येत होत्या, फोनवर देखील विचारणा होत होती की हवनाचा व्हिडिओ केव्हा येणार आहे, म्हणून हा व्हिडिओ आज केलेला आहे. तुम्हाला जसा वेळ भेटेल, तुम्हाला जशी सुट्टी आहे, तुम्ही जर कामावर रोजच्या रोज जात असाल किंवा काही तुमची दैनंदिनी खूप धावपळीची असेल ना तर तुम्ही नक्कीच वेळात वेळ काढून प्रदोषकाळी हा हवन नक्की आपल्या घरी करावा. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना हवा आहे ना त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं नक्कीच खूप महत्त्वाचं काम आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढ्यासाठी सांगते कारण सगळ्या सेवा सगळ्यांना करणं शक्य होत नाही. पण आपण जर व्हिडिओ शेअर केला आणि एखाद्याने ती सेवा केली तर त्याचं थोड्यातलं थोडं पुण्य आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचते की नाही. त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग परत नवीन व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.